नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचे अभ्रक लचके तोडल्याच्या स्थितीत दुपारी 2:30च्या सुमारास निदर्शनास आले। या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली। हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती। सदरच्या प्रकारात अनैतिक संबंधातून किंवा अन्य कारणातून अर्भकाला टाकण्यात आले याबाबतची चर्चा परिसरातून सुरू होती। हा प्रकार अनैतिक संबंधातून की अन्य कारणामुळे झाला याचा पोलीस तपास घेत आहेत। मंगळवारी दुपारच्या सुमारास रूपा भवानी मंदिर परिसरात विद्युत कार्यालया शेजारील नाल्याजवळ मजूर काम करत होते। त्यांच्या नजरेस पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले। त्यांनी तातडीने जोडभावी ठाण्यात खबर दिली। त्यानंतर पोलिसांनी नाल्यातून त्याला बाहेर काढले। ते लचके तोडल्याच्या अवस्थेत होते। हवालदार व्ही.पी. पैकेकर यांनी अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले। तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या अर्भकास मृत झाल्याचे घोषित केले। याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत अशी नोंद करण्यात आली आहे। हे अर्भक कोणाचे आहे, नाल्यात का टाकून देण्यात आले याबाबत तपासाची चक्रे फिरवण्यात आल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून तपास केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले। माझे नाव राजपाल शिवाजी नागपेळ, राहणार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर। मी पोलीस सेवा मंडळात काम करतो। मी काही परग्याला जात असताना मला इथं रूपा भवानी यांच्या ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली। ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली 1-2 दिवसाखालचं बाळ आम्हाला तिथं आढळून आल्या माझ्यासोबत जोडबावी पोलीस स्टेशनचे मॅडम होते। ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले। पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले। बाळाची सगळी चौकशी केली। इथं आजूबाजूला इथं 4-5 मजूर होते। ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने ते बाळाला अजून रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले काय केले सगळं बघितलं। आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशु फुटेज आहे। ते शिशु फुटेज घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असं सांगून गेले।